नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत थोडीशी वेगळ्या पद्धतीची बटाटा मटारची भाजी. तर याची एकदम छान चटपटीत चव येण्यासाठी याच्यामध्ये आपण गाजर आणि टोमॅटोही टाकणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी गॅस ऑन करून कढईमध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तेल टाकायचे. तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा जिरे टाकणार आहोत. त्याचबरोबर कुटलेलं लसण टाकून याला थोडंसं परतून घ्यायचंय. लसणाचा कच्चेपणा गेला की याच्यामध्ये आपण उभी चिरलेली हिरवी मिरची आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. कांदा छान परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 मध्यम आकाराचे बटाटे, जे की आपण मोठ्या क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर अर्धा कट केलेला गाजर आणि अर्धा कप मटार याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. आता याला अर्धा मिनिट आपण असंच परतून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेऊयात. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण लावून बटाटा मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. याला मध्ये मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे बटाटा आणि बाकी व्हेजिटेबल्स सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजतील. तर साधारण 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत आणि आपला बटाटा आणि बाकी व्हेजिटेबल्स व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे एक टोमॅटो. तर टोमॅटोच्या थोड्याशा मोठ्याल्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. त्याचबरोबर याच्यावरती थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करून आणखीन अर्ध्या मिनिटासाठी आपण याला झाकण लावून ठेवणार आहोत. आता सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये टाकणार आहे 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. तर शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसरच कुटून घेतलेला आहे. त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर इथे तयार आहे आपली बटाटा मटारची सुक्की भाजी. चवीला एकदम छान लागते. रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा.